श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामीचरित्र कथाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळपाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक आदी करावयासी लज्जा वाटत असे तयासी तया ते एके समयी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू. ऐसा बोलता सद्गुरु बाळप्पा मनीज समजला. सेवेकऱ्यांमजी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांचं नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अवमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्री समयी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देती अहिर्निशी. घराने सांगती समर्थांशी बाई ते बोलते बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटीशी समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एके तपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या एका भक्ते समर्थांशी अर्पिली होते चंद्रहाराचे. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे. द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आमापासी. बाळा पाठवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परीत चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दितला चोळप्पाने बाळप्पा देती तर घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतुनी रूपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाचे ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी होता जो आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते शिंजवळी. तयाची करून या झोळी समर्थे घेतली करी. अलग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100 गणती जाहली. जोळी चोळप्पा ते देवने समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला त्यासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाची दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती. कोणे एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागुनी दुष्टोत्तारी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळप्पाशी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांशी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणून जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील. मारुतींचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करिता एक वेळ दर्शन येत. हिशेब ठेवत जपाचा काढून दिले बाळप्पांशी. आनंद झाला बाईसी गर्भ भरे ती कोणासी. मानी नाशी जाहली. सुंदराबाई करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दावीती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. राणी सभियोनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्वर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारांशी समर्थ काही एक न बोलती. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नृपरावे. मग सेवा करवयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देव तुम्हासी पगार सरकारांतून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्यशा नाही आमासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा
जप होता पूर्ण एका भक्तासी सांगोनी, करविले श्रींनी उद्यापन शिप जपाचा घेतला, बाळप्पांनी चाकरी एक करी एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारे समर्था तो प्रिय झाले, दृढ निश्चयानी भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची, उगीच करती दांभिक भक्ती, त्यावर स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे स्वामी नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू, अक्कलकोट निवासी जय जयाची स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदती, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसुत, त्रयोदशोध्याय गोढा, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, त्रयोदशोध्याय श्री स्वामी समर्थ चरणार्पण वस्तू, शुभम भवतु क्षीरवस्तू, श्री स्वामी समर्थ चरणार्पण वस्तू. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण केलेली ही 13व्या अध्यायाची सेवा आपणास कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवनवीन येणारे माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजे आपल्याला आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेटही मिळत राहतील. मित्रांनो, आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा येणाऱ्या आगामी काळामध्ये कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवून पाहिजे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तसेच हिंदू धर्मातील हिंदू धर्मशास्त्रातील कुठल्या विषयावर आपल्याला व्हिडिओ हवा आहे तो सुद्धा आपण कमेंटमध्ये सांगू शकता. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.